शिव सकाळ मित्रांनो, दुसरा दिवस आहे आपला हा आजच्या वीकेंड ट्रिपचा. आता आपण सगळे अंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे करून तयार झालेलो आहोत आपल्या पुढच्या प्रवासासाठी. तर आज मी अजूनही माझ्या मावशीच्या घरीच आहे. साताऱ्यामध्ये असलेले हे शिरवळ गाव आहे. तुम्ही मागे बघू शकता किती असं सिटी, मुंबई सिटीसारखं पूर्ण गाव आहे हे. तर आपली जी ही ट्रिप होती, सांगायचा उद्देश एक म्हणजे की आपली जी ट्रिप होती ती 2 दिवसाची होती. तर मी जो व्लॉग बनवतो आहे तो मी एकच व्लॉग पूर्ण पोस्ट करू शकत होतो. पण मी असं एक अनुभव घेतला की जर मी खूप मोठा व्लॉग बनवून टाकतो तर मुलं म्हणजे माझे फ्रेंड्स ते बघत नाही पूर्ण. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला जो व्लॉग होता, म्हणजे शस्त्रांचा जो व्लॉग होता, तो काही जरा मोठा झाला, म्हणजे 25-30 मिनटाचा झाला. पण मला असं मनापासून वाटलेलं की त्याच्यावरती व्ह्यूज येऊन जातील 1000पेक्षा जास्त. पण तो मोठा असल्यामुळे जास्त जणांनी बघितलं नाही. जर तुम्हाला बघायचं तर मी त्या आय बटनमध्ये त्याची लिंक देऊन टाकेल, तुम्ही नक्की जाऊन बघा. पण ह्याच कारणामुळे मी हे जो व्लॉग आहे 2 दिवसाचा वीकेंडचा जो व्लॉग आहे तो पार्टमध्ये केला. तर चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाला. तर आज आपण जाणार आहोत सातारा जिल्ह्यातील जे काही मंदिरं आहेत आपण शॉर्टलिस्टेड केलेले, तिकडे जाणार आहोत. तर चला निघूयात आपल्या पुढच्या प्रवासाला. तर आजच्या व्लॉगचं आपलं पहिलं मंदिर आहे तेच म्हणजे शिरवळमधलं हे एक जागरूक मंदिर आहे. केदारेश्वर मंदिर करून ओळखलं जातं, तुम्ही मागं बघू शकता. तर आता आपण आतमध्ये जाऊया. केदारेश्वर मंदिराच्या आतमध्ये जाऊनच सांगतो तुम्हाला ह्या मंदिराचं वैशिष्ट्य काय, ह्याच्याबद्दल तो इतिहास जो मला काय माहिती आहे तो मी तुम्हाला सांगतो. आणि एक आपली जी सकाळ आहे ती खूप सुंदर झाली असं मला वाटतं. कारण की इथलच्या गावकऱ्यांनी मिळून हे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती मंदिराच्या समोर बसवली आहे. म्हणजे आपली सकाळ जी आहे ती खूप सुंदररित्या चालू झाली असं आपण म्हणू शकतो. तर चला मंदिरात जाऊया. तर आता आपण मंदिराच्या महादरवाजामधून आतमध्ये जातोय. हा सुंदर असा मोठा भव्य असा महादरवाजा आहे या मंदिराचा. कधी उलटं यायचं नसतं, सरळ ठेवा. हर हर महादेव. तर आता आतमध्ये आलेलो आहोत आपण. तुम्हाला आधी आजूबाजूचा परिसर दाखवतो मंदिराच्या. या मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रथमच ही दीपमाळा जी असते म्हटली जातं ते दिसतं. मंदिराची इथून एंट्री केल्यानंतरच आपल्याला समोरच पहिलं नंदी बघायला भेटतो. मंदिराच्या फ्रंट साईडलाच आपल्याला एक खूप मोठी अशी भव्य अशी घंटा आहे, घंटी म्हणू शकता, ते लावलेली आहे. आणि सगळं मोस्टली थोडंफार काम जे आहे ते सागाच्या लाकडापासून केलेलं आहे. तर आता आतमध्ये जाऊया. किती शांतता आतमध्ये तुम्हाला आहे ते बघू शकता तुम्ही. चला. आपण गाभाऱ्याच्या आतमध्ये आलेलो आहोत. किती सुंदर असं काम केलेलं तुम्ही बघू शकता या पोलवरती. आणि आतमध्ये मंदिर खूप
किती सुंदर असा गाभारा आहे बघा आपल्या या मंदिराचा. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा गाभारा आहे या मंदिराचा. आणि शांतता जी पीस असतो म्हणतात ना मंदिरामध्ये, तसं इकडे तुम्हाला बघायला भेटेल. तर आता आपलं दर्शन झालेलं आहे. या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे या मंदिराची रचना अशी करून ठेवलेली आहे की ही जी पिंड आहे, महादेवाची पिंड, ती समोर असलेला एक मंदिर आहे गणपतीचं. त्या गणपतीच्या इकडे अशी रचना करून ठेवलेली आहे की तिथूनही सुद्धा ही पिंड दिसते करून. कशी काय, एक तिकडे आरसा लावलेला तुम्ही बघू शकता. पिंडीच्या वरती आरसा लावलेला आहे, तो असा रिफ्लेक्ट होतो की त्या मंदिरातून ही पिंडसुद्धा दिसली जाते. ती तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे, चला आपण आता बघूया मंदिराचे इतिहास आणि मी तुम्हाला सांगतोच. मंदिराचं दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर असं शांततेमध्ये दर्शन झालं आहे. आणि असं दर्शन झाल्यावर खूप मजा वाटते आणि बरं पण वाटतं. आता आपण वेढा मारूया पूर्ण मंदिराचा. या मंदिराचं जे वैशिष्ट्य आहे ते मी तुम्हाला सांगतो की आपले जे छत्रपती शिवाजी महाराज जे होते त्या काळाच्या आधीपासून हे मंदिर आहे. आणि महाराजसुद्धा या मंदिरामध्ये यायचे. इथे गुप्त जागा आहे होती, म्हणजे इथे गुप्त जागा होती. तिकडून जमिनीखालून म्हणजे येण्या जाण्याचा रस्ता होता, तो कालांतराने बंद केला आहे. म्हणजे इथे जागा होती, ती जागा कालांतराने बंद केली आहे. म्हणजे महाराजांच्या काळामध्ये महाराज त्या जागेवरून या मंदिरात येण्यासाठी किंवा जाण्यासाठी जे गुप्त फेर असायचे ते या मंदिरामध्ये येण्या जाण्यासाठी ती जागा असायची, ती आता कालांतराने बंद केली आहे. इतिहास तज्ज्ञ असतात त्यांनी त्या जागेवरती जाऊन पूर्ण शोधसुद्धा केलेले आहेत. आणि आत्ता त्या काळामध्ये ते वापरलं जायचं होतं, पण आत्ताच्या वेळेस त्यामध्ये साप विंचू काट्याची भीती असल्यामुळे ती जागा बंद करून टाकलेली आहे. तर हेच आहे या मंदिराचे वैशिष्ट्य. हा जो पोर्शन आहे तो हां एवढा भाग आहे असा, ते म्हणजे 1 2 3 फरशी धरून यायचं. तो जो मोठा दगड आहे तो पलटी दगड येतो होता. तुम्ही अजून जरी कुठं काही ठिकाणी भुयारांचं यांचं निरीक्षण केलं ना की त्याला पाठ भिंत आहे किंवा पुढची भिंत आहे, तर त्याला काही ना काहीतरी खूण असते की इथं काहीतरी आहे म्हणून. तर याच्या बाहेरच्या बाजूला बाहेर जाऊन परत निरीक्षण करा, असे बॉर्डर आहे. याचा अर्थ इथं रस्ता आहे, एक राही आहे. काय पुरातन संशोधन करणारी त्यांचे सुद्धा माझे बरेच म्हणजे तुमच्यासारखेच अभ्यासू पूर्ण आलेले तुमच्याकडे, म्हणजे पूर्ण अभ्यास तरी म्हणजे तेही शिकत होते. सांगितलं आपलं थोडं त्यांनी सांगितलं, त्याच्यावर थोडंसं विद्यार्थ्यांच्याकडनं सुद्धा. कालांतराने कधी बंद केला हा रस्ता, म्हणजे जो होता रस्ता ज्यावेळी जीर्णोद्धार झाला एक 15 वर्षाच्या आसपास ही भिंत पडलेली होती. तर चला, सुंदररित्या आपल्यासोबत दर्शन झालं आहे. खूप शांततेरित्या आपल्याला पिंडीचं दर्शन करायला सुद्धा भेटलं आहे. असे जर दर्शन झालं तर खूप बरं वाटतं, मनाला खूप शांत वाटते. तर चला जाऊया आपल्या पुढच्या मंदिराकडे. एक सेम अजून ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे ते मी तुम्हाला दाखवतो. बोललो ना मी की मंदिराची जी पिंड आहे ती समोरच्या मंदिरातूनच दिसली जाते, त्यानुसार ही रचना केलेली आहे. मंदिराचं दर्शन झालेलं आहे. चला निघूयात आपल्या पुढच्या प्रवासाला. त्या केदारेश्वराच्या मंदिरासमोरच हे एक गणपतीचं मंदिर आहे, जे तुम्ही बघू शकता. आता सध्या तर बंद येते, बाहेरूनच आपण आशीर्वाद घेऊया. गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला जी तिकडे जो स्तंभ दिसतोय त्या स्तंभामध्ये एक होल आहे. त्या होलातून बघितल्यानंतर समोरची जी केदारेश्वराची पिंड आहे ती दिसली जाते. म्हणजे ती रचनाच तशी करून ठेवली की इथून बघितल्यानंतर सरळ नजर त्या आरशापर्यंत पडते आणि आरशातून ती महादेवाची पिंड दिसते. म्हणजे या मंदिरात आल्यानंतर तुम्हाला पहिलं दर्शन महादेवाच्या पिंडीचं सुद्धा होतं आणि आपल्याला गणपतीचं सुद्धा होऊन जातं. चला, आपला शिरोळमधल्या मंदिरांचा इतिहास तुम्हाला सांगितला आहे, तर आपण निघूयात आपल्या पुढच्या प्रवासासाठी. तर मित्रांनो, आता शिरोळमधून निघायची वेळ आलेली आहे. पहिला गोष्ट मावशीचं धन्यवाद मानून घेऊया, खूप मस्त असं जेवण वगैरे तिने बनवलं. तर चला निघूया आपण सगळे आपल्या पुढच्या प्रवासाला, म्हणजेच काळूबाईला आता आम्ही सगळे चाललो आहोत. आणि धन्यवाद मावशीचे.
आणि कसं वाटलं आम्ही सरप्राईज दिलेलं ते तुला कसं वाटलं? मस्त वाटलं.